माझी पिस्तूल कुठे आहे? आहे की कपाटात दे आणून. हा कपाटात बघताय ना गोंधळ, या गावातल्या मुलींशी लग्न केलं की असंच होतं. गावढळ कुठची एक नंबरची. ठीक आहे. अरे कुठे ठेवली होती? उशीर होतोय मला. पाणी? हे पिस्तूल आहे का पिचकारी आहे? ह्याच्यात पाणी होतं. अगं ते तू फ्रीज मध्ये ठेवलं होतंस, त्यात भाजी ठेवतात थंड होण्यासाठी. हा तेव्हाच माझ्या काल चपला एकदम गार लागत होत्या. अरे देवा, तू चपला फ्रीज मध्ये ठेवल्यास? हो बाबा हे काय चाललंय बाबा? सुनबाई, अगं काही नाश्त्याची सोय केली आहे का? हो आहे ना. दे ना मग. सरप्राईजच आहे तुम्हाला. सरप्राईज म्हणजे काय? अरे बापरे, काय खाऊ घालणार आहे सरप्राईज मध्ये काय माहित नाही. घ्या. अरे वा वा वा, क्या बात है. व्हेरी गुड व्हेरी गुड. गुड गुड गुड. वा वा छान झालाय हा शिरा. शिराने पोहेत ते. माझा पाईप दिसला का कुठे? बाई हा नाही ग, ओढायचा पाईप. हा मग घ्या ना, ओढा ना. बघूया कोण जिंकतं बघूया. हा ओढा. अरे काय चाललंय हे माझ्या घरात? आम्ही गावाला खेळायचो प्रदीप आणि मी. प्रदीप कोण? अहो बिल्डिंग खाली म्हैस कोणी बांधली? बिल्डिंग खाली म्हैस? मी बांधली. का? कारण चांगली जागा आहे तिकडे ना पार्किंग साठी. कारण दे गावठी बायको केलात तुम्ही, गावठी बायको. अहो अगं हे बघ एक मिनिट, मी जरा. झालं तुझं समाधान? गेली ना माझी आबरू तुझ्यामुळे आज मला सगळे खालून पाडून बोलतायत. काय काय करतेस माझ्या घरात? हे सगळं करायचं होतं तर जा, कोणतरी गावचा बघ आणि त्याच्या बरोबर लग्न कर. तू जा, नाहीतर मी जातो इथून. काय? अरे माझ्या कुंडीत वाट लावली आहेस माझ्या घराची. माझं घर तू आत्ताच्या आता निघून जा, नाही तर मी खरंच जाईन. नाही तरी मला माफ करत आहे. माफ करत. तू आत्ताच्या आता जा इथून. गोंधळे बघितलं ना काय चाललंय माझ्या घरात? जाऊ दे सर, दुसरी मुलगी बघू. एक्सक्यूज मी. मी प्रिया. ओळखल्यात ना? हो हो. मी तुम्हाला म्हटलं होतं ना मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. हो बसा ना. थँक्यू. करायची मुलाखतीला सुरुवात? हो हो. जय श्रीराम. तुम्ही माझा मटक्याचा अड्डा उद्ध्वस्त केला जयसिंगराव. आता तुम्ही मरणार आहात जयसिंगराव. अरे देवा. हा मरणाला तयार. एक मिनिट. अहो. इथे बहुतेक गोळीबार होणार आहे. मी पळालेलंच बरं. अगं मला सोडून चाललीस तू? तू मन एकटा. थँक्यू डॉक्टर, मला कमी डायलॉग दिल्याबद्दल. ढिसक्याव. शेपू थांब. तुम्हाला काय सांगायचं? नाही शेपू नाही, माझं चुकलं शेपू, माझं चुकलं. तू
माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. शेपू बोल शेपू. माझी शेवटची इच्छा आहे काय तुमच्या हातानं कुंकू लावा. कुंकू लावा. शेपू कुंकू. शेपू गेलीस, मला सोडून गेलीस शेपू, सोडून गेलीस. चुकलं माझं. सुनबाई, हे मशरीची पुडी कोणाची आहे? याच्यात लिहू का थोडीशी मी? हा थोडी घ्या, मला बाकीची ठेवा. शेपू काय चालवलं हे तुम्ही? आणि तुम्ही मला ओळखलं नसेलच. जावई बापू. बाबा तुम्ही. जावई बापू, तुमचे डोळे उघडावेत म्हणून म्हणून आम्ही तिघांनी मिळून हे नाटक केलं. फक्त शेवटी ह्यांनी माती खाल्ली. हे बघा, जे झालं ते विसरून कळलं. तुम्ही फक्त माझ्यात. आपण दोघे संसार करू, सुखी राहू, अजून काय नको. लपताय तुम्ही. एक मुद्दा सांगतो सर. ह्या थुकरटवाडीचा महिमा. आता मी, माझं गाव मुळशी तालुक्यातलं आहे, जातेडे नावाचं. हो. तर माझे आई वडील शेतकरी. आत्ताही ते शेतीचीच कामं करतायत. मग प्रीमियरला येणार आहेत वगैरे. तर मी आईला मोठ्या आनंदाने ऐकलं, अगं सिनेमा झाला ना कम्प्लीट, आणि तो सिनेमा आता तयार झाला आहे, तर ते बघायला यायचं आपल्या गावातल्या लोकांनी सगळ्या. आई म्हटली तो सिनेमा जा रे, ते सगळेच करतात, तो सिनेमा चला हवायोद्यावर कधी येणार आहे ते सांगतात. म्हणजे लोकांना आता की आम्ही सिनेमा पाहूच, पण तो सिनेमा चला हवाई उद्याच्या रंगमंचावर आला तर तो परिपूर्ण वाटतोय. त्यामुळं मी झी मराठीचे, तुझे आणि तुझ्या सर्व टीमचे आभार मानतो की तुम्ही एवढा जनमानसापर्यंत पोहोचलेला रंगमंच निर्माण केला. थँक्यू. थँक्यू. स्वामींचाच आशीर्वाद आहे असं मी शेवटी म्हणतो. तर बाहेर हे सगळे कलाकार जेव्हा फिरत असतात तेव्हा त्यांना काही प्रेक्षक भेटतात, ते प्रतिक्रिया देतात. आमच्याकडे काही प्रेक्षक असतात. हा विचारा. मोहन जोशी सर, तुम्ही ओळखलत का? जोशी सर, मी तुमच्या सिनेमाला शुभेच्छा द्यायला आलोय. मी तुमच्याकडनं जे काही शिकलो त्याचा मी खूप वापर करा आयुष्यात. थांबा जरा, लोकांना कळू दे तुम्ही कोण आहात. हे म्हणजे शब्द फेक कशी करायची. शब्द फेक कशी करायची? माझ्या सर बघा, सिंपल आहे. हा शब्द आहे, फेकायचा. बोलो तो मुझे भूल जाओ, मैं होने नहीं दूंगा, और मैं तुम्हें भूल भुलैया ना बुलबुलिन. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.